गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 15व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. अध्यायाचे वाचन सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, जेणेकरून अधिकाधिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कृपया अध्याय शेवटपर्यंत ऐकावे, ज्यामुळे त्याचे यथार्थ फळ मिळेल. अध्यायाचे वाचन आणि श्रवण अतिशय पवित्र गोष्ट आहे, याची सर्व श्रोत्यांनी ध्यानात घ्यावे. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना, कृतार्थ त्याला कृत्य केलेसे राजा. मृत्यूलोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, त्याचा भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मनवांतरांत बलीच आहे होणार देवांचा राज राजेश्वर. देवा तुझ्या वराने एका घटकेचा आनंदा, चहुवेदांच्या संहिता पठण केला बुद्धिमत्ता. केवढी तुझ्या अगाध तरी, अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्री हरी. कोणाचाही भूमीवरी वदन तुम्ही न केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा, ये अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच, देवतेही आनंदविले, राक्षसतेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळले. याचा अवतारी देवा तू, तुला माझा नमस्कार. असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणोच्या. टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दुरुष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केले अनंत खटपटी, ज्याच्या धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान, आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण. भीड न सत्यात कोणाची, वाक्चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समान साचे. धावे दणाने इंग्रजाचे, पाहून त्याच्या लेखाला. कृती कळून मिळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली, ऐसा होता बहादर. तो एका वेळी अकोल्याला शिवजींच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला. व्याख्यान द्या कारणे झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची. मोठ्या मोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून, दामले कोल्हटकर खापर्डे आणखी विद्वान बडबडे. जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे निमिले होते टिळक साचे. नाव एकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवराजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीच आपली होती सिंदखेडी जन्मतीचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी, पिता महाराष्ट्र शहाजी घडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष ज्याचा, टिळक बाळ गंगाधर. आधी महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होता चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले. तई कैकांचे म्हणणे पडले, ऐशिरीती विबुध हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला. श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्वारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचे विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यांना न रुचले ते बोलले, उघड उघड येणेर ती. तो शेगावचा अवलिया कशाचा आणिता येठाया. तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिणगिण गिण गणात ऐसे म्हणत, मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे म्हणणे न चांगले. गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वर्तती वेड्यापरी. खरे खुर राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निःसंशयक सभेस येतील ते ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करते देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भोवती न भोवती झाली, मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्या भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खपर्ड्यासी, बोलते झाले पुरण्य राशी. आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरी न तेथे करू, जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर. याच्या परीनं होणारा राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेह त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अतिनंद झाला. पाहता पाहता कोल्हट करा वराड प्रांताच्या ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती.
बोलावयाची आपणास जरूर पडली न काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला, चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. कापरडे कोल्हटकर निघून गेले साचार, आला 8 दिवसावर सभेचा दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी, वराड प्रांती अकोल्यासी उभारीला मंडपात. सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा, परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण, लोक बोलले लांबून लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणे सभेसी, ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला, म्हणती काहो सभेला अजून न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये, साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ देते. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी, गादीस लोढा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्याच्या सान्निध्य बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिवादन, कापुर्डे काल कुलाचा कुलभूषण, एका बाजूचा टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटवर देसाई, सभेच्या पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणि व्याख्याते विद्वान तर बसले होते सभोवार, त्यांचे वर्णन कोठवर करावे मी ऐक्यास मुखी. सभेला गे आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला, मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राण खर्चले आपल्या पूर्वकाली. त्या धनुर्धर युद्धाची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला, म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याय आले, श्री गजानन साधू भले आपुलियास सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी, आशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला, स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करण प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपिती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले, महाराज असून उठून बसले, गर्जून त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोखबाला समर्थांशी जाणला, आणि हसत हसत शब्द केला, ऐशाची श्रोते हो. अरे आशाने पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत, ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली, खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत. भूमतीने टिळकाला 124 खाली धरला, दोऱ्या पडलेल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेच्या पुढे कोणाचेही न चाले घोडे, वकील होते बडबडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एकाशी. दादासाहेब खापर्डे ही होते गृहस्थ बडे, ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हाटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी, ते थोडके सांगते. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करायसी, सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईत, तुम्ही जाऊन शेगावते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत टिळक कोल्हटकर, टिळक भक्त येता झाला शेगावत स्वामी गजानन महाराजाकडे. तई महाराज मठाते निज आसनी निजून होते, 3 दिवस झाले पुरते, परी उठले यत्किंचित. कोल्हटकर त्यावरी बसला मठाभीतरी, जो का असेल बिगारी तो ना ऐसे वागवता. कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्ण साची, कमाल त्याने काठीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड, ऐसे आहे एक झाड, म्हणून म्हण मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले, कोल्हटकरास बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले, परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता, परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना राज्य क्रांती होईना, कंसाचा तो मनिवाणा इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर, ती खाऊ घाला लवकर, टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी, जातो जरी फार दुरी, परी न झाला न त्याला इलाज. ऐसा ऐकता उत्तर संशक झाले कोल्हटकर, समर्था करून नमस्कार भाकरी कर घेतली. ती नेऊन मुंबईला घातली टिळकाच खावया, वृत्तांत तोही कथन केला अथरपासून इतिवरेर. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा.
यश तुमच्या प्रयत्नासी येणार नाही निश्चयसी, आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याय पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठून. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी, ऐसे समर्थांची वैखरी बोलली हे गुढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन, आपण मनुष्य समान पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून बक्षिली खरी, दंत न मुखा भीतरी परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांची हस्ते खरी, मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळका ते. या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठेवर मती नाही दासा ते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुणे, केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया. कोणी लावली अद्वैत पर, कोणी लावली द्वैत पर, कोणी लावली कर्म पर, त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची न येते सरी कोणत्याही कृत्याने. येणेच बाळ गंगाधर जगती झाला अजरामर, कीर्ती त्याची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी नाहीसी कीर्ती टिकते, पहा करू चित्तताय पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येत जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी. गीता शास्त्राचे तसे नाही, ते मोक्ष पदाप्रती देई आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विज चित्पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिला वर्तमाने वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र, तेणे त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उगे भारभूमीला होण्या माझे अर्थ का. टोगो यामा दोघे जण प्रथम त्या नान संपादून अभ्युदया कारण जपान आणि ते जाहाले. तैसे आपण करावे बायभूमीस उद्धरावे, ऐसे विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाज ना. दळव्याची न लागे सांगत, कोणी ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत काय करी तो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी, जो मनरो हायस्कूलाशी होता एक शिक्षक. त्याचा विचार आपुला श्रीधराने कळविला, तोही त्याला पसंत पडला, परी पैशाची वाट काय. मित्रा, एका पैशाविणे काही नाही जगी होणे, दारिद्र्याचे मनीच करणे मनोराज्य बापारे. चला जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला, इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत, समर्थाची ऐकून कीर्त उतरले झाले शेगावत. साधू कसा तो पहावया, पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेवले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी समर्थांनी पाहण्याची, दोघे आले मठात, समर्थांनी केले दंडवत. बैसत झाले दोडून हात, स्वामींच्या सन्मुख मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको, अवघेच काही आहे येथ अर्थ ना भौतिक शास्त्रात. सेवी अध्यात्मा विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू, त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवलीत या समयास त्या, ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे. बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांशी, तैसेच हेही गुरुमूर्ती भक्तांसह भाषण करती. याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना, ऐसे श्रीधर आणिता मनी महाराज बदले गर्जनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको, अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जननन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे, तो योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे, तो जमल्यास करून पाही कोठे न आता जाई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला, पश्चिमे मावळला तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचारांचे परिवर्तन, कोण न करू शके आन, सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई, तुझ्या अभ्युदय होईल पाही, कांता वाट पाहते गैही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत, तेथे पुढे झाले सत्य श्रीधर लौकिक चढले हो. श्रीधर BA MA झाला, प्रिन्सिपाल त्या नेमिले, शिवपुरी कॉलेजाशी भले सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला, खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे, याच देशी यावयाचे, वृक्षनंदन नवनीचे अन्य ठाई न येती हो.
स्वस्ति श्रीदास गणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ दावो सर्वदा सत्पर्थ परम भाविका कारणे। शुभम भवतु। श्री हरिहरार्पणमस्तु। ती श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोऽध्याय समाप्तः। ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते।